श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। आज आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास चंपाषष्ठी निमित्त असणार आहे, कारण उद्या 7 डिसेंबर 2024 रोजी वार येत आहे शनिवार। उद्या आहे चंपाषष्ठी। तर बघा, मार्गशीर्ष महिना असाही खूप पवित्र मानला जातो, कारण या काळामध्ये आपण मार्गशीर्षची गुरुवार करत असतो, दत्त जयंती असते, अखंड नाम जप यज्ञ सप्ताह असतो। त्यासोबतच 2 तारखेपासून आपल्या घरामध्ये खंडेरावाच्या नावाने आपण एक अखंड दिवा लावला होता। जर तुमच्या घरामध्ये घटस्थापना केली जात असेल तर नक्कीच तुम्ही घटस्थापना देखील केलेली असेलच। त्यासोबतच घरातील जी प्रमुख व्यक्ती असते ती ह्या 6 दिवसांमध्ये नवरात्रीसारखे उपवास करत असते आणि चंपाषष्ठीच्या दिवशी ते उपवास सोडत असते। अशा पद्धतीने जर तुम्ही केलेलं असेल तर खूप छान, पण जर तुमच्याकडनं काहीही अजूनपर्यंत सेवा झाली नसेल तर उद्याचा दिवस आहे, उद्या चंपाषष्ठी आहे आणि म्हणून उद्याच्या दिवशी आपल्याला काही खास गोष्टींची काळजी घ्यायची आहे। काही खास गोष्टी जर उद्याच्या दिवशी आपण केल्या तर निश्चितच आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होण्यासाठी मदत होईल, कारण आपल्या घराची भरभराट होण्यासाठी कुलदेवीचा आशीर्वाद आणि कुलदेवतेचा आशीर्वाद असणं खूप गरजेचं आहे। आपण जरी स्वामींच्या सेवा करत असलो तरीही स्वामी आपले गुरु आहे आणि आपले गुरु देखील आपल्याला तेच सांगतात की तुम्ही कुळाचार पाळा। जेव्हा तुम्ही कुलदैवत कुलदेवीची आराधना करतात तेव्हाच खऱ्या अर्थाने गुरूंचा देखील आशीर्वाद तुम्हाला पूर्णपणे मिळत असतो। म्हणून आपला कुळाचार आपल्याला पाळायचाच असतो। वर्षाकाठी एकदा आपल्याला आपली जी काही कुलदेवी आहे, कुलदैवत आहे, त्या ठिकाणी जायचं असतं। आता बऱ्याच जणांचा जेजुरीचा खंडोबा कुलदैवत आहे, पण तुमचं कुलदैवत वेगळं असेल तरीही तुम्ही घरामध्ये दररोज नित्यनियमाने जर मल्हार सप्तशतीचं वाचन केलं तरीही तुम्हाला कुलदेवतेचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी मदत होणार आहे। जसं कुलदेवीसाठी आपण दुर्गा सप्तशती वाचत असतो, तसंच कुलदेवासाठी आपल्याला मल्हार सप्तशतीचं वाचन करायचं आहे। बघा, यामध्ये अगदी 1 ते 14 अध्याय दिलेले आहेत, ते देखील छोटे छोटे आहे। वाचण्यासाठी आपल्याला फार फार तर पाऊण तास किंवा जास्तीत जास्त 1 तास लागू शकतो, पण या ग्रंथातील जर दररोज आपण 2-2 अध्याय जरी वाचले 10 मिनिटाचे तरीही आपल्याला आपल्या कुलदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो। या व्यतिरिक्त रविवारचा दिवस आहे किंवा चंपाषष्ठी आहे तर या दिवशी जर आपण पूर्ण एक पाठ केला तर निश्चितच आपल्या ज्या काही अडचणी आहे त्या सुटण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते। तर असो, तुम्ही जेव्हा कधी दिंडोरी प्रणित केंद्रात कुठे जाल तर तिथून आवर्जून मल्हार सप्तशतीचं पुस्तक घरी घेऊन या। तर आता उद्याच्या दिवशी आपल्याला नेमकं काय काय करायचं आहे हे बघूया। तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे चंपाषष्ठीचं नेमकं महत्त्व काय आहे। आपण चंपाषष्ठी साजरी करतो, पण का करतो हे देखील अनेकांना ठाऊक नाही। तर बघा, भगवान खंडोबाच्या मल्ल आणि मणी या 2 राक्षसांवर झालेल्या विजयाचे स्मरण म्हणून चंपाषष्ठी साजरी केली जातात। जर तुम्ही मल्हार सप्तशती वाचली तर त्यामध्ये तुम्हाला सगळं काही समजेल। या राक्षसांचा पराभव करण्यासाठी भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचं रूप घेतलं होतं। हे युद्ध अवघ्या 6 दिवसांनी संपलं होतं। या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील षष्ठी तिथी होती। हा दिवस वाईटावर विजय म्हणून साजरा केला जातो। आता उद्याची जी चंपाषष्ठी आहे तिचा शुभ मुहूर्त किंवा तिथी प्रारंभ कधी आहे तर बघा, 6 डिसेंबर म्हणजे आज शुक्रवारी दुपारी 12:05 षष्ठी तिथी सुरू होत असून ती उद्या म्हणजे 7 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11:05 संपणार आहे। आता आज जरी तिथी सुरू होत असली तरीही उगवत्या तिथीनुसार किंवा सूर्याने पाहिलेली जी तिथी आहे ती 7 तारखेची आहे, म्हणून चंपाषष्ठी आपल्याला उद्याच साजरी करायची आहे। तर असो, आता आपल्याला उद्याच्या दिवशी खास काही गोष्टींचा अवलंब आपल्याला करायचा आहे। तर त्या कुठल्या आहे तर बघा, एकतर आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे। आता आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये शंकराची पिंड असते। बऱ्याच ठिकाणी आपले जे टाक असतात ना ते गावाकडे असतात, मग आपल्याकडे टाक नसतात। हरकत नाही, तुमच्याकडे टाक नसेल तर मग तुमच्याकडे भगवान शंकरांची पिंड आहे तर ती पिंड घ्यायची आहे। त्या पिंडीवर तुम्हाला रुद्राभिषेक करायचा आहे। आता तुमच्याकडे टाकही आहे आणि भगवान शंकरांची पिंड देखील आहे, तरीही तुम्हाला दोनही देवतांवर अभिषेक करायचंच आहे। आता रुद्राभिषेक जर केला तर निश्चितच असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये रुद्राभिषेक होतो आणि ते तीर्थ घरातील जेव्हा ते सदस्य पितात तेव्हा त्यांचं आजारपण दूर होण्यासाठी मदत होते। वाईट बाधा, नकारात्मक शक्ती सगळं काही दूर होण्यासाठी मदत मिळत असते। तर तुमच्या घरात अगदीच गंभीर समस्या निर्माण झालेल्या असतील तर तुम्ही दररोज रुद्राभिषेक करा आणि त्याचा जो काही अनुभव तुम्हाला मिळणार आहे तो तुम्ही स्वतः घ्या। या व्यतिरिक्त दररोज जर करणं शक्य नसेल तर कमीत कमी दर सोमवारी किंवा रविवारच्या दिवशी आवर्जून आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीवर रुद्राभिषेक करायचा असतो। तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक असेल तर रुद्राभिषेक कसा करावा याचं मार्गदर्शन त्यामध्ये अगदी उत्तमरित्या केलेलं आहे। आता तुम्हाला जर ते करणं शक्य नसेल किंवा नित्यसेवेचा ग्रंथ नसेल तर फक्त ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं म्हणून देखील अभिषेक तुम्हाला करता येणार आहे। तर उद्याच्या दिवशी आपल्याला अभिषेक हा घालायचाच आहे। त्यानंतर बघा, उद्या आपल्याला पूजेमध्ये जास्तीत जास्त चाफ्याच्या
किंवा चंप्याच्या फुलांचा समावेश करायचा आहे। म्हणून उद्याच्या दिवशी आवर्जून तुम्ही ही फुलं आणण्याचा प्रयत्न करा। हे बघा, इतर फुलं वापरली तरीही चालणार आहे, पण चाफा, चंपा ह्या फुलांना विशेष महत्त्व मानलं गेलेलं आहे उद्याच्या दिवशी, म्हणून एक तरी फुल आपल्याला हे अर्पण करायचंच आहे। मग ते तुम्ही घरी देखील करू शकतात किंवा जर तुमच्या घराजवळ कुठे खंडोबा रायाचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन अर्पण केलं तरीही चालणार आहे। त्यानंतर खंडेरावाच्या सेवेतील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भंडारा। तुम्ही जर कधी जेजुरीला गेलेले असाल तर जेजुरी तुम्ही बघितली असेल, जेजुरीला सोन्याची जेजुरी म्हटलं जातं, कारण त्या ठिकाणी सर्वत्र तुम्हाला हळद दिसते आणि हळदीमुळे जो पिवळा रंग येतो त्यामुळे सोन्याची जेजुरी असं म्हटलं जातं। आता खंडोबाला हळद ही अतिशय प्रिय आहे, त्यामुळे आपल्याला भंडाऱ्याचा वापर करायचाच आहे। आता भगवान शंकरांच्या पिंडीवर आपण हळद अर्पण करत नाही हे लक्षात घ्या। बरेच जण म्हणतात की भगवान शंकर आणि खंडेराव एकच आहे, तर मग आपण पिंडीवर हळद अर्पण करू शकतो, पण हे चुकीचं आहे। भगवान शंकरांना कधीही हळद अर्पण केली जात नाही। जर तुम्ही पिवळ्या रंगाचं काही अर्पण केलेलं बघितलं असेल तर ते चंदन असतं। त्यामुळे जर तुम्हाला भंडारा अर्पण करायचा असेल तर तुम्ही जो खंडोबाचा टाक असतो त्या टाकावरच तुम्हाला भंडारा अर्पण करायचा आहे। या व्यतिरिक्त कुत्रा, खंडोबाचं वाहन म्हणजे कुत्रा, तर ह्या कुत्र्यावर देखील तुम्हाला उद्याच्या दिवशी थोडासा भंडारा अर्पण करायचा आहे। बघा, असं केल्याने म्हटलं जातं की आपण कुत्र्याला जर भंडारा अर्पण केला तर तो खंडोबांपर्यंत पोहोचला जातो, म्हणून उद्याच्या दिवशी कुत्र्याला आपल्याला नैवेद्य देखील खायला द्यायचा आहे आणि भंडारा देखील कुत्र्याला अर्पण करायचा आहे। त्यानंतर तुमच्याकडून अजूनही मल्हार सप्तशतीचा पाठ झालेला नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्ही आवर्जून मल्हार सप्तशतीचा एक पाठ करा। आता तुमच्याकडे जर पुस्तकच नसेल तर कमीत कमी 11 माळा जप, 1 माळ जप तुम्ही ओम श्री कुलदेवताय नमः या मंत्राशी करायचे आहे। त्यानंतर चंपाषष्ठीच्या दिवशी अन्नदान करण्याला देखील विशेष महत्त्व आहे। एखादं जोडपं जर आपण जेव घातलं तर निश्चितच वाघ्या मुरलीला आपण भोजन दिलं असं त्याचा अर्थ होतो, त्यामुळे जर एखादं जोडपं तुम्हाला मिळालं तर नक्कीच उद्याच्या दिवशी तुम्ही त्यांना जेवायला बोलवू शकतात। या व्यतिरिक्त जी गरजू व्यक्ती आहे तिला देखील तुम्ही अन्नदान केलं तरीही चालणार आहे, पण अशा पद्धतीने अन्नदान करायला महत्त्व आहे। आता दानाचे प्रकार भरपूर आहे, पण त्यातले त्यात सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे अन्नदान आहे, त्यामुळे अन्नदान करता आलं तर आवर्जून तुम्ही उद्याच्या दिवशी अन्नदान करा। आता अन्नदान करणं म्हणजे खूप संख्येत लोकांना जेव घालायचं का तर नाही, कमीत कमी 1 किंवा 2 व्यक्तींना जरी तुम्ही थोडंफार खायला दिलं तरीही ते अन्नदानच म्हटलं जातं, हे लक्षात घ्या। त्यानंतर उद्याच्या दिवशी आवर्जून तुम्हाला काही खास गोष्टींचा नैवेद्य दाखवायचा आहे। आता प्रत्येक भागानुसार नैवेद्य थोड्याफार प्रमाणात बदलू शकतो, पण जास्तीत जास्त चंपाषष्ठीला बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत याचाच नैवेद्य दाखवला जातो। या व्यतिरिक्त पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवला जातो, कांदा पात, दही भात, त्यासोबतच नैवेद्यावर एखादी लिंबाची फोड ठेवली जाते। आता ह्या काळामध्ये नवीन कांदा बाजारात येतो, त्यामुळे हा जो नवीन कांदा आहे तो देखील आपल्याला नैवेद्यामध्ये वापरायचा आहे। तर अशा पद्धतीने जर आपण नैवेद्य दाखवला तर निश्चितच कुलदैवत प्रसन्न होत असतात। बघा, आपले कुलदैवत म्हटलं तर त्यांना आपल्याकडून फार काही लागत नाही, चटणी भाकरीचा नैवेद्यही ते आपल्याकडून स्वीकारत असतात, पण तोच जर आपण मनोभावे करण्याचा प्रयत्न केला, त्यांची आवड निवड लक्षात घेऊन जर त्या गोष्टी केल्या तर निश्चितच त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो। त्यासोबतच तुमच्या घराजवळ कुठे खंडेरावाचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला नैवेद्य घेऊन जायचं आहे। छोट्या छोट्या बाजरीच्या भाकरी बनवायच्या, त्याला रोडगे असं देखील म्हटलं जातं, आणि त्यावर थोडंसं भरीत ठेवायचं। अशा पद्धतीचा नैवेद्य आपण खंडेरावासाठी ठेवू शकतो, घरामध्ये देखील ठेवू शकतो। त्यानंतरचा सगळ्यात मोठा कुळाचार म्हणजे तळी भरणे। तर आपल्याला उद्याच्या दिवशी तळी देखील भरायची आहे। तुमच्याकडे टाक असतील तर आवर्जून तुम्हाला तळी भरायची आहे। आता मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी पूजेमध्ये ठेवायला लावली होती, जर तुम्ही ती ठेवलेली असेल तर तीच खोबऱ्याची वाटी तुम्ही तळी भरण्यासाठी वापरू शकतात, नसेल तर तुम्ही नारळ घेऊ शकतात किंवा दुसरी खोबऱ्याची वाटी घेऊ शकतात, पण तळी आपल्याला भरायचीच आहे, हे लक्षात घ्या। ज्यांच्याकडे देवाचे टाक नाही, ज्यांचे टाक गावाकडे आहे, तर नक्कीच त्यांच्या गावाकडे तळी भरली जाणार आहे, पण तरीही तुमच्या घराजवळ जर कुठे खंडोबाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला नारळ फोडायला हरकत नाही, किंवा घरी जरी तुम्ही कुलदेवाच्या नावाने नारळ फोडलं तर त्याचं देखील फळ तुम्हाला प्राप्त होणारच आहे, कारण आपण जेवढी जास्त आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो तेवढंच फळ आपल्या घरासाठी प्राप्त होत असतं। तर स्वामी भक्त हो, या गोष्टी आवर्जून उद्या करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या कुलदेवाचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या। तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। याविषयी जर तुम्हाला काही शंका असेल तर तीही विचारा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।